हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन। आज आपण पाहणार आहे विटॅमिन डिफिशियन्सी डिसऑर्डर, जो की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे नीट ॲज वेल ॲज JEE दोन्ही एक्झाममध्ये यावर क्वेश्चन नक्की येतात। तर आज आपण 5 मिनिटं समजून घेणार आहे की व्हॉट इज विटॅमिन अँड इट्स डिफिशियन्सी डिसऑर्डर। So before starting the lecture, click on the subscribe button and get access to our many more lecture for free. खूप सारे मुलं कन्फ्यूज होतात की डिसीज आणि डिसऑर्डर लक्षात कसे ठेवायचे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही ट्रिक्स सांगणार आहे ज्यावरून तुम्ही कधीच विसरू शकणार नाही की विटॅमिन आणि त्याचे डिसीज डिसऑर्डर कसे लक्षात ठेवायचे। तर सो लेट्स स्टार्ट। व्हॉट इज विटॅमिन? विटॅमिन हा एक मायक्रोन्यूट्रियंट सबस्टन्स आहे। विटॅमिनचे 2 टाईप पडतात, एक फॅट सोल्युबल आणि एक वॉटर सोल्युबल। फॅट सोल्युबल जे आहे ते स्टोअर इन ॲडिपोज टिश्यू म्हणजे लिव्हरमध्ये स्टोअर होतात, आणि जे वॉटर सोल्युबल आहे ते एक्झर्टेड इन युरिन, सो सप्लाय रेग्युलर एक्सेप्ट B12। जे B12 विटॅमिन आहे ते सोडून बाकीचे सर्व जे वॉटर सोल्युबल आहे ते एक्झर्टेड इन युरिन। त्याच्या नावातच आहे वॉटर सोल्युबल, म्हणजे वॉटरमध्ये सोल्युबल म्हणजे वॉटरमध्ये मिक्स होतात आणि युरिनद्वारे बॉडीच्या बाहेर पडतात। आणि फॅट सोल्युबल म्हणजे ते बॉडीमध्ये स्टोअर होतात। तर फॅट सोल्युबल विटॅमिन कोणकोणते आहे? तर विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी, विटॅमिन ए। तर याला लक्षात कसं ठेवायचं? किडा मीन्स के, विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी, विटॅमिन ए। तर याद्वारे लक्षात ठेवायचं। आणि वॉटर सोल्युबल BC। तर आपण बघितलं विटॅमिनचे 2 टाईप पडतात, एक फॅट सोल्युबल आणि एक वॉटर सोल्युबल। जे फॅट सोल्युबल आहेत ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतात, स्टोअर इन ॲडिपोज टिश्यू म्हणजे लिव्हरमध्ये स्टोअर होतात। जे वॉटर सोल्युबल आहे ते कोणकोणते आहे? व्हीट BC हे वॉटर सोल्युबल आहे। वॉटर सोल्युबल आहे म्हणजे वॉटरमध्ये मिक्स होतात। जर का ते वॉटरमध्ये मिक्स होणार तर युरिनद्वारे बॉडीच्या बाहेर जाणार, बॉडीमध्ये स्टोअर होणार नाही। तर बॉडीमध्ये स्टोअर होणारे फॅट सोल्युबल किडा, आणि बॉडीमध्ये स्टोअर नाही होणार वॉटर सोल्युबल आहे, युरिनद्वारे बाहेर जाणार आहे, तर ते कोणते आहे? व्हीट BC वॉटर सोल्युबल। आता आपण बघूया डिफिशियन्सी डिसऑर्डर। फर्स्टली आपण जे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे त्याचे डिफिशियन्सी डिसीज पाहणार आहे। तर फॅट सोल्युबल कोणकोणते आहे? किडा जे बॉडीमध्ये स्टोअर्ड होतात। किडा मीन्स विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी, विटॅमिन ए। फर्स्टली विटॅमिन के। विटॅमिन के डिफिशियन्सी डिसऑर्डर आहे क्लॉटिंग डिसऑर्डर। यामध्ये CT इन्क्रीज होतात म्हणजे क्लॉटिंग टाईम हा इन्क्रीज होतो। ब्लड हे क्लॉट होऊ शकत नाही। विटॅमिन के जर का कमी असेल तर ब्लड लवकर क्लॉट होऊ शकत नाही आणि इन्क्रीज CT क्लॉटिंग टाईम हा इन्क्रीज होतो। तर विटॅमिन केची डिफिशियन्सी असल्यामुळे क्लॉटिंग डिसऑर्डर हा डिसीज होतो। जर विटॅमिन ईची डिफिशियन्सी आहे, जर विटॅमिन ई हा कमी आहे बॉडीमध्ये, तर मसल वीकनिंग होते। आणि ज्या RBC आहे रेड ब्लड सेल, त्याची फ्रेजिलिटी ही इन्क्रीज होती, म्हणजेच की ते खूप वीक होतात। RBC वीक होतात आणि मसलसुद्धा वीक होतात जर का विटॅमिन ईची डिफिशियन्सी असेल तर। थर्ड आहे विटॅमिन डी। विटॅमिन डीलाच आपण सनशाईन विटॅमिन असं सुद्धा म्हणतो। जर का विटॅमिन डीची डिफिशियन्सी असेल तर रिकेट्स किंवा आपण त्याला रायकेट्स असंही म्हणतो, रिकेट्स हा डिसीज होतो। हा खूप इम्पॉर्टंट डिसीज आहे। यामध्ये काय होतं की बोन हा व्यवस्थित फॉर्म होत नाही, बोन हा वीक राहतो। सेकंड जो डिसीज आहे तो आहे ऑस्टोमेलेसिया। ऑस्टोचा अर्थ काय होतो? बोन। जो विटॅमिन डी जर का कमी असेल ना तर सहसा बोन रिलेटेडच डिसीज होतात। तर सेकंड डिसीज कोणता आहे? ऑस्टोमेलेसिया। ऑस्टो म्हणजे बोन आणि मेलेसी म्हणजे सॉफ्टिंग, म्हणजे जो बोन आहे तो सॉफ्ट होतो आणि सॉफ्ट झाल्यामुळे तो लवकर ब्रेक होऊ शकतो, तुटू शकतो। आता आपण बघूया विटॅमिन एची डिफिशियन्सी असल्यावर कोणते डिसीज होतात। तर विटॅमिन एची जर का डिफिशियन्सी असेल तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे सहसा डोळ्यांच्या बिमाऱ्या होतात। आपण असंही लक्षात ठेवू शकतो की विटॅमिन एच्या नंतर येतो आंखों से रिलेटेड डिसीज, म्हणजे एक आपण ट्रिक वापरू शकतो की विटॅमिन एच्या नंतर येतो तर आंखों से रिलेटेड जे डिसीज आहे ते विटॅमिन एमध्ये येतात। तर पहिला आहे नाईट ब्लाइंडनेस, यामध्ये रात्री दिसत नाही। आणि सेकंड डिसीज आहे त्याचं नाव आहे झेरोप्थेल्मिया। झेरोप्थेल्मियामध्ये काय होतं की डोळ्यातला जो कॉर्निया आहे तो हार्ड होतो, टफ होतो।
तर फ्लॅट सोल्युबलमध्ये 4 व्हिटॅमिन आहे. व्हिटॅमिन किडा KEDA. तर केमध्ये काय आहे, ब्लडशी रिलेटेड डिसीज. आणि आपण त्याला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक वापरू शकतो की व्हिटॅमिन के आहे, के मीन्स खूनशी रिलेटेड जे डिसीज आहे ते व्हिटॅमिन केचे डिफिशियन्सी असल्यामुळे होतात. सेकंड आहे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईमध्ये मसल विकनिंग आणि RBC वीक होतात. मसल वीक होतात आणि RBC वीक होतात जर का व्हिटॅमिन ईची डिफिशियन्सी असेल तर. थर्ड आहे व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी असल्यावर कोणते डिसीज होतात. तर व्हिटॅमिन डीची कमी असल्यामुळे बोन रिलेटेड डिसीज होतात. बोनलाच आपण मराठीत हाडे असं म्हणतो. तर हाडमध्ये शेवटी डी येते. तर व्हिटॅमिन डीची कमी असल्यामुळे हाडांच्या बिमाऱ्या होतात. असे आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. फोर्थ नंबरला आहे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एची जर का डिफिशियन्सी असेल तर आपल्याला डोळ्याशी रिलेटेड प्रॉब्लेम होतात, डोळ्याशी रिलेटेड डिसीज होतात. तर आंखे डोळ्याशी रिलेटेड आपण असं त्याला लक्षात ठेवू शकतो. आता आपण बघूया वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कोणते होते? BC, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B. तर व्हिटॅमिन Cमध्ये म्हणजे व्हिटॅमिन Cची जर का डिफिशियन्सी असेल तर स्कर्वी नावाचा डिसीज होतो. स्कर्वीचे खूप सारे सिम्पटम्स आहे. तर त्यामधला एक सिम्पटम्स असा आहे की ब्लिडिंग इन गम्स. जे गम्समधून आहे ना ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. तर त्याला ठीक करण्यासाठी आपण फ्रूट्स खाऊ शकतो, ऑरेंज फ्रूट्ससुद्धा खाऊ शकतो. तर आता व्हिटॅमिन Cच्या डिफिशियन्सीमुळे होणारा डिसीज कसा लक्षात ठेवायचा? CC सर्वी या गाण्यावरून आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. CC सर्वी मीन्स स्कर्वी डिसीज. त्यानंतर पाहूया की व्हिटॅमिन Bची जर का डिफिशियन्सी असेल तर कोणते डिसीज होतात. व्हिटॅमिन Bचे खूप सारे टाईप पडतात. त्यामधले 4 इम्पॉर्टंट टाईप आहे B1, B2, B6 आणि B12. B1चं नाव आहे थायमिन. त्याला कशात लक्षात ठेवायचं? बेरीचा जो शेवटचा आय आहे त्यावरून 1 लक्षात ठेवायचा आणि B वरून B. व्हिटॅमिन B पासून होतो बेरी. आय शेवटी येते, आय मीन्स 1 म्हणजे B1 व्हिटॅमिनची जर का कमी असेल तर थायमिन हा डिसीज होतो. त्यामध्ये बॉडीची ग्रोथ ही थांबते किंवा कमी होते. सेकंड टाईप आहे B2ला काय म्हणतात? रायबोफ्लोइममध्ये कोणता डिसीज होतो? जर का रायबोफ्लोइम म्हणजेच B2 जर का कमी असेल तर चिलिओसिस हा डिसीज होतो. त्यामध्ये म्हणजे तोंडाच्या आत कट लागल्यासारखं होते, ब्लड येतं. तर थर्ड टाईप आहे B6मध्ये कोणता कंपाऊंड असतो? पायरिडॉक्सिन. हा क्वेश्चन आला होता की B6मध्ये कोणता कंपाऊंड असतो, तर कोणता असतो? पायरिडॉक्सिन. हे लक्षात ठेवायचं. तर यामुळे काय होते? कन्व्हर्शन्स हे ब्रेनमध्ये होतात. त्यानंतरचा फोर्थ टाईप आहे B12. हा खूप इम्पॉर्टंट टाईप आहे B12. तुम्ही बघितलं असेल कुठं असतं B12? तर स्टमकमध्ये, गॅस्ट्रिकमध्ये जे ऑक्झॅन्टिक सेल्स, परायटल सेल्स बघितलं असेल ना तुम्ही, तर त्यामध्ये इंट्रेन्सिक फॅक्टर असतो जो व्हिटॅमिन B12ला ॲब्झॉर्ब करतो. जर का तो ॲब्झॉर्ब नाही झाला तर तिथे पॅरिमिशियस ॲनिमिया नावाचा डिसीज होतो. तर ॲनिमिशियाचाच हा एक टाईप आहे. यामध्ये काय होतं की आपल्या ज्या RBC असतात ना, तर RBCवर हिमोग्लोबिन असतं आणि तेच हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कॅरी करतं. हे तुमचं बायोच्या ब्रीदिंग चॅप्टरमध्ये झालं असावं. तर ज्या RBCवरील हिमोग्लोबिन आहे ना त्याची डिफिशियन्सी इन शॉर्ट म्हणजे RBCवरील हिमोग्लोबिनची डिफिशियन्सी इन शॉर्ट. ठीक आहे, कळालं? तर यामुळे कोणता डिसीज होतो? B12चा पेरमेशियस ॲनिमिया. तर B1ची जर का डिफिशियन्सी असेल तर बेरी हा डिसीज होतो. आणि जर का B12ची डिफिशियन्सी असेल तर चिलिओसिस हा डिसीज होतो. जर का B6 व्हिटॅमिनची डिफिशियन्सी असेल तर कॉन्व्हल्शन्स हा डिसीज होतो. आणि जर का B12ची जर का डिफिशियन्सी असेल तर पेर्निशियस एनिमिया हा डिसीज होतो. तर आय होप तुम्हाला कळालं असेल व्हिटॅमिन अँड इट्स डिफिशियन्सी डिसऑर्डर. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखीन काही टॉपिक असतील की तुम्हाला वाटत असेल ज्यावर मी व्हिडिओ बनवू तर मला कमेंट करा. काल मला कमेंट आली होती की मॅम याच्यावर व्हिडिओ बनवा, तर मी आज याच्यावर व्हिडिओ बनवून पाठवला. जर का असेच काही इम्पॉर्टंट आणि काही अवघड टॉपिक असतील तर मला सांगा, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. सो कीप वॉचिंग केमिस्ट्री चॅम्पियन चॅनल.